वाल्मिकी रामायणानुसार मिथिला नरेश जनकांना कोणतीही संतान नव्हती. ते संतान प्राप्तीसाठी धार्मिक विधी आणि यज्ञ करत असत. एकदा त्यांनी यज्ञासाठी भूमी तयार करण्याचा निर्णय घेतला. वैशाख शुक्ल नवमीच्या दिवशी जेव्हा राजा जनक शेतात नांगरणी करत होते तेव्हा नांगराचे फाळ जमिनीतील एका ठिकाणी अडकले. जेव्हा ते स्थान खोदले तेव्हा त्यातून एक दिव्य कन्या प्राप्त झाली, जी मात्याच्या घड्यामध्ये सुरक्षित होती. ही कन्या जमिनीवर नांगराच्या फाळामुळे प्राप्त झाली होती, म्हणून तिला सीता हे नाव देण्यात आले. संस्कृतमध्ये नांगराच्या रेषेला सीता असे म्हणतात. पुढे देवी सीता भगवान श्रीरामांच्या पत्नी बनल्या आणि रामायणाच्या कथेचा महत्त्वाचा भागही बनल्या. सीतानवमीच्या दिवशी व्रत ठेवल्याने विशेष महत्त्व आहे. व्रती व्यक्ती दिवसभर उपवास करून केवळ फलाहार करतो किंवा निर्जल व्रतही केले जाते. संध्याकाळी पूजेनंतर व्रत सोडले जाते. या दिवशी काही लोक मातीच्या भांड्यात तांदूळ, धान्य किंवा पाणी भरून गरजूंना दान देतात. सीता मातेचे जीवन आपल्याला संयम, धैर्य आणि सत्यतेचा संदेश देते. माता सीता शिकवण देतात की कठीण परिस्थितीतही धैर्य आणि मर्यादा सोडू नये. सीतानवमी ही महत्त्वाची आहे कारण राजा जनक यांना त्यांच्या जमीन नांगरणी मोहिमेदरम्यान सीता माता सापडल्या होत्या. त्यामुळे लोकांचा असा ठाम विश्वास आहे की ह्या दिवशी पूजा स्वरूपामध्ये तुम्ही जर नवीन कार्याची सुरुवात करत असाल किंवा भूमिपूजन करत असाल कुठल्याही गोष्टीचं, तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. किंवा नवीन जमिनीची खरेदी करत असाल, प्लॉट घेत असाल, तर ते अतिउत्तम ह्या दिवशी मानलं जातं. कारण हे सीता आणि धरती मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने त्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि समृद्धीही येईल. रामकृष्ण हरी.